मित्रांनो, आपल्या गल्लीतला नगरसेवक निवडून आला की काही महिन्यातच दारात पांढरी शुभ्र स्कॉर्पिओ दिसते. एका नगरसेवकाचा अधिकृत पगार किती असतो माहित आहे का? आकडा ऐकून तुम्ही म्हणाल एवढ्यात तर गाडीचं टायर पण येणार नाही. आता नियम काय सांगतोय ऐका बरं का. मोठ्या महानगरपालिकेमध्ये जसं मुंबई, पुणे नगरसेवकाला दरमहा साधारणपणे 15 ते 25,000 रुपये मानधन असते. आता नगर परिषदेत तर साधारणपणे मानधन 10 ते 15,000 रुपये असते. कारण मर्यादाच तेवढी आहे हो त्याची. आता जर तुम्ही बैठकीत जर हजर राहिला असाल, तर तुम्हाला वरचे 500 ते 1,000 रुपये वरचा भत्ता मिळतोय. म्हणजे नगरसेवकाला हो. म्हणजे वर्षाला अवघे 1.5 ते 2 लाख रुपये एक नगरसेवक कमवतो. पण नगरसेवकाला निवडून आलेल्या काहीच महिन्यात दारात लाखो रुपयांची पांढरी शुभ्र स्कॉर्पिओ कशी काय दिसते? आता उत्तर पगारात दडलेलं नाही बरं का मित्रांनो. उत्तर दडलंय अधिकारांमध्ये. प्रभागातली विकास कामं, ड्रेनेजची कामं, बिल्डरचे परवाने, जमिनीचे व्यवहार या सगळ्या फाईल जेव्हा नगरसेवकाच्या टेबलवरून जातात, तेव्हा तिथे फक्त सहीच होत नाही बरं का. तिथे पैशाचा प्रवास सुरू होतो. स्वतःचे व्यवसाय, ओळख आणि टक्केवारी हाच तर फॉर्म्युला आहे दारात स्कॉर्पिओ लाखांच्या गाड्या उभा करायचा. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, सरकारी पगार जरी नावापुरता असला, तरी सत्ता मात्र कामाची असते. आणि पगार जरी चहा पाण्यापुरता असला, तरी स्कॉर्पिओ फॉर्च्युनर सारखी बहुतेक वेळा बाहेरच्या पैशातूनच दिसते. कळलं का? लक्षात ठेवा म्हणून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका. चला, बोलगाड्या मराठी.